माझ्या सोलापूर जिल्ह्याला, माझ्या माढ्याला या अर्थसंकल्पातून काय मिळालं? निराशा मिळाली। पण अर्थसंकल्पामध्ये आम्हाला काय अपेक्षित होतं त्या गोष्टी मिळाल्यात का? आज एका बाजूला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं बदल नाही, बदला नाही, बदलाव है। अजितदादा अर्थमंत्र्यांनी पण तशाच पद्धतीची भूमिका घेतली। पण आज सोलापूर जिल्ह्याला काय मिळालं? आज मत नाही तर निधी नाही असं म्हणून चालणार नाही। त्यामुळं उद्याच्या उत्तरामध्ये आम्हाला खात्री वाटते की या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी सरकार उत्तर देईल। एका बाजूला सरकारकडे कर्जाची या गेल्या वर्षात 70,000 कोटी रुपये कर्ज वाढले आणि आता 7,82,000 कोटीवर कर्जाचा आकडा गेलाय। 56,727 कोटी रुपये वर्षाला फक्त व्याजासाठी परतावा सरकार करतंय। आणि मग केंद्र सरकार जर एकाच राज्य आणि केंद्र सरकार एकाच बाजूचा आहे। काल अर्थमंत्री महोदयाने बोलताना सांगितलं फक्त 12,000 कोटी रुपये बिगर व्याजी त्या ठिकाणी सरकारला मिळाले। मग सरकारनं वरच्या सरकारकडनं 1,00,000-2,00,000 कोटी रुपये बिगर व्याजी घेतले तर ह्या सरकारचं गणित देखील बसेल।